नमस्कार मैत्रिणींनो, विवाह बंधन भाग 18 आपण पाहणार आहोत. सकाळची कोवळी ऊन खिडकीतून आत येत होती. अनया शांतपणे देवासमोर दिवा लावत होती. काल रात्री घडलेल्या घटनेनंतर तिचं मन अजूनही अस्वस्थ होतं. घरात सगळं काही ठीक असल्यासारखं दिसत होतं, पण आतून प्रत्येकाच्याच मनात विचाराचा कल्लोळ सुरू होता. आदित्य अजून झोपेतच होता. काल उशिरापर्यंत तो वडिलांशी बोलत बसला होता. बाबांच्या डोळ्यातली निराशा त्याला अस्वस्थ करून गेली होती. अनयाने देवासमोर हात जोडले. देवा, हे घर पुन्हा पूर्वीसारखं आनंदी कर. आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची ताकद दे. तेवढ्याच सासूबाई माधवीताई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. अनया, चहा ठेवला आहे. आदित्य, ठेवला का? अनया हलकसं हसत उत्तर दिलं, नाही आई, अजून झोपतोय. माधवीताई काही क्षण तिथेच उभे राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. काल जे झालं त्याचं मला खूप वाईट वाटतं बाळा. आमच्यामुळे तुला त्रास होतोय असं वाटलं. अनया पटकन बोलली, असं काही नाही आई. घरात मतभेद होणं स्वाभाविक आहे. आपण सगळे मिळून मार्ग काढूया. माधवीताईच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्यासारखी सून मिळणं आमचं भाग्यच आहे ग. थोड्या वेळाने आदित्य उठला. तो बाल्कनीत उभा राहून बाहेर पाहत होता. ऑफिस, जबाबदाऱ्या आणि घरातील ताणतणाव सगळं एकत्र येत होतं. अनया त्याच्याजवळ आली. काय विचारात आहेस? आदित्यने खोल श्वास घेतला. अनया, मला वाटतं मी दोन बाजूंमध्ये अडकलोय. एकीकडे आई बाबा, दुसरीकडे तू. दोघांनाही दुखवायचं नाहीये, पण कधी कधी निर्णय घ्यावा लागतो. अनयाने त्याचा हात हातात घेतला आणि आदित्य, मला फक्त एवढं हवं आहे की तू माझ्या पाठीशी उभा राहावं. बाकी सगळं आपण मिळून सोडूया. त्या स्पर्शात आदित्यला आधार वाटला. तो हलकसं हसला. तू आहेस म्हणून मी अजून टिकून आहे. दुपारच्या जेवणानंतर आदित्यचे वडील शंकरराव सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतात आणि मला सगळ्यांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं ते म्हणतात. सगळे शांत बसतात. शंकरराव बोलू लागतात. आपल्या घरात गेल्या काही दिवसापासून अस्वस्थ आहे. कारण काहीही असो, पण याचा परिणाम आपल्या नात्यावर होतोय. मला असं वाटतंय की आदित्य आणि अनयाने काही काळ वेगळं राहावं. अनयाच्या पायाखालची जमीनच सरकते. वेगळं म्हणजे? आदित्य ताबडतोबच उभा राहतो. बाबा, हे काय बोलताय? आम्ही वेगळे राहणं हा उपाय नाहीये. शंकरराव कठोर आवाजात म्हणतात. कधी कधी अंतर ठेवलं तर नात्याची किंमत कळते. माधवीताई गहिवरून जातात. अहो, असं काय बोलताय? असं करू नका, घर तुटेल. अनया शांतपणे उभी राहते. बाबा, मी तुमचा आदर करते. बाबा, पण माझं लग्न आदित्यशी झालं आहे, या घराशी नाही. तरीही मी सगळ्यांना जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्या शब्दात आत्मविश्वास होता. पण संध्याकाळी अनया एकटीच खोलीत बसली आणि होती. डोळ्यात आसू आणि पण मनात ठामपणा. आदित्य आत येतो. अनया, तू ठीक आहेस ना? ती त्याच्याकडे पाहते. आदित्य, आपण वेगळं राहणं म्हणजे नातं तोडणं नाही. कदाचित हेच योग्य असेल. आदित्य आश्चर्याने पाहतो. तुला खरंच असं वाटतंय? हो, अनया म्हणते. आपण आपलं नातं वाचवण्यासाठी हा निर्णय घेतो. कधीतरी आईबाबांनाही आपली चूक कळेल. आदित्य तिला मिठीत घेतो आणि तू खूप मजबूत आहेस ग, असं म्हणतो. 2 दिवसातच आदित्य आणि अनया नवीन घरात शिफ्ट होता. ते घर लहान होतं, पण प्रेमाने भरलेलं. पहिल्या रात्री अनया म्हणते, आदित्य, मला भीती वाटतेय, पण आशाही आहे. आदित्य तिच्या कपाळावर हात ठेवतो. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत काही अशक्य नाही. मागे राहिलेलं घर
इकडे जुन्या घरात शांतता आणि पसरलेली असते. माधवीताई रोज अनयाची आठवण काढतात. शंकरराव तर बाहेरून कठोर दिसतात, पण आतून तेही अस्वस्थ असतात. एके दिवशी माधवीताई म्हणतात, आपण चूक केली का? शंकरराव काही क्षण गप्प राहतात. कदाचित आपल्याला आपल्या मुलावर आणि सुनेवर जास्त विश्वास ठेवायला हवा होता, असं माधवीताई शंकररावांना म्हणतात. भाग 18 ची समाप्ती झाली आहे. अनया आणि आदित्यच्या आयुष्यातील हा टप्पा कठीण असला तरी तो नात्याला अधिक मजबूत करणारा ठरतो. कधी कधी नाती वाचवण्यासाठी अंतर ठेवावं लागतं, पण मनातला ओलावा टिकवून ठेवला तर पुन्हा एकत्र येणं नक्कीच शक्य असतं. जर तुम्हाला कंटिन्यू भाग 19 नक्कीच बघा. धन्यवाद.